स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. तुमच्या आजूबाजूला खूप जण आहेत, तरीही तुम्हाला असं वाटतं मी एकटा पडलोय. याचं कारण काय माहितीये का? तुमचे विचार एकतर त्यांच्याशी जुळत नाही किंवा तुम्हाला आतून त्यांच्याशी पटवून घ्यायचं नाहीये. आता बघा, प्रत्येक जण तुमच्या मताप्रमाणे वागेल असं कधीच नाही. काही गोष्टी पटतील, काही पटणार नाहीत. ऍक्सेप्ट इट. नाही पटला, इट्स ओके म्हणा आणि पुढे चला. पण असं आपण करत नाही. आणि मग आपण ह्या एवढ्या गदारोळात एकटे पडलोय ही भावना होते. आणि मग ही एकटे पडण्याची भावना तुम्हाला आतून वाळवीसारखी पोखरते. तर ही भावना रिलीज होणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही हाय बीपी किंवा लो बीपीचे शिकार व्हाल. तर मी मंजिरी महाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी आज आपण बघणार आहोत. जी माझ्याकडे एकटेपणाची भावना आहे ती मीच तयार केली आहे, तर ती रिलीज करणं हे माझंच काम आहे. हृदयावर हात ठेवा आणि माझ्या मनात जी काही एकटेपणाची भावना आहे ती मीच तयार केलेली आहे. त्याला जबाबदार मीच आहे, कारण मीही कोणाला समजून घेत नाही, त्यामुळे मलाही कोणी समजून घेत नाही. मला हे कळत नाहीये की गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट हे माझ्या कधीच लक्षात येत नाही. आणि त्यामुळे माझ्या अवतीभोवती कितीही माणसं असली तरी मी एकटी पडते. म्हणून मी आत्ता या क्षणी स्वतःला सांगते की आत्तापासून मी दुसऱ्याचं मत ऐकून घेईन, त्यातली काही गोष्टी ऐकतील त्या मी स्वीकारेन आणि ज्या पटणार नाही त्याला मी ओके म्हणून पुढे जाईल. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. माझी जी एकटेपणाची भावना आहे ही मीच निर्माण केलेली आहे, कारण मला कोणाचंही काही ऐकूनही घ्यायचं नसतं आणि पटवूनही घ्यायचं नसतं. त्यामुळे ही भावना निर्माण झाली. मला हे आता पटलेलं आहे आणि ही भावना मी आता रिलीज करते आणि मी मला स्वतःला आहे तसं स्वीकारते. आय रिकग्नाइज इट अँड रिलीज इट. 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 I recognize it and release it. 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 I accept my new version. 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 एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. या थोडा वेळ व्हायब्रेशन्स अनुभवा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि म्हणा थँक्यू EFT ही माझी भावना रिलीज करण्याबद्दल. थँक्यू युनिवर्स. थँक्यू ऑल ऑफ यू.